काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसमधील हालचालींना वेग आला आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या उपस्थितीत दिल्लीत काँग्रेस नेत्याचे महत्त्वाचे बैठक पार पडली. त्यानंतर काँग्रेस महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांनी आज तातडीने मुंबईत बैठक बोलावली आहे. वास्तविक 14 तारखेला ही बैठक होणार होती. मात्र आमदारांना रोखण्यासाठी काँग्रेसने आज देखील बैठकीचे आयोजन केले आहे. अशोक चव्हाण यांच्यासोबत काँग्रेसमधील किती आमदार भाजपमध्ये जाणार याचा अद्याप खुलासा झालेला नाही. त्यामुळे काँग्रेस पक्षश्रेष्ठींची चिंता वाढली आहे. जवळपास काँग्रेसच्या सर्वच आमदारांनी आम्ही काँग्रेस सोबत असल्याचे सांगितले असले तरी देखील काँग्रेस पक्षश्रेष्ठींचा आता कोणत्याच नेत्यांवर विश्वास राहिला नाही. किंबहुना त्यांना आता कोणतीच रिस्क घ्यायची नाही. त्यामुळे 14 फेब्रुवारीला बैठक बोलावली असली तरी आज म्हणजेच फेब्रुवारी 13 रोजी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांच्या उपस्थितीत मुंबईत आमदारांची बैठक होणार आहे. आमदारांना भाजपमध्ये जाण्यापासून थांबवण्याचे सर्वतोपरी प्रयत्न काँग्रेसकडून होताना दिसत आहे.